ज्या पद्धतीने विविध धर्मग्रंथांचे पारायण गावागावांमध्ये होते, त्याच पद्धतीने संविधानाचे देखील पारायण गावागावांमध्ये व्हावे असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई यांनी व्यक्त केले. त्या आदर्श गुरुकुल शिक्षण समूहामार्फत आयोजित केलेल्या संविधान महावाचन सप्ताहामध्ये बोलत होते. आदर्श गुरुकुल शिक्षण समूहामार्फत संविधान महावाचन सप्ताह सुरू आहे. पुढे भोई म्हणाले की संविधानामुळे मानवी जीवनाची मूल्ये रुजले जातात. भारतीय संविधान हे भारताचे नसून संपूर्ण विश्वाचे मार्गदर्शक ग्रंथ आहेत. यावेळी एबीपी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ए.बी. पाटील म्हणाले की आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्र, समाज व व्यक्तिगत प्रगतीसाठी संविधानाचा जागर गरजेचा आहे. गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेला हा उपक्रम समाजोपयोगी असून त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. गुरुकुल शिक्षण संस्थेमध्ये 1111 विद्यार्थ्यांच्या सहभागाने संविधान महावाचन सप्ताहाचा आजचा 4था दिवस आहे. यावेळी या उपक्रमात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाशदादा पाटील, आळते हायस्कूलचे मुख्याध्यापक बाहुबली शिखरे, टोक हायस्कूलचे मुख्याध्यापक के.बी. पाटील, भादोली हायस्कूलचे मुख्याध्यापक रघुनाथ नांगरे यांनी या उपक्रमास भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. हर घर संविधान, घर मन संविधान हा जो या उपक्रमाद्वारे संविधानाचे जे पारायण सुरू केलेलं आहे, हे अतिशय नाविन्यपूर्ण असा हा उपक्रम आहे. खरं तर पुस्तकाच्या सुरुवातीला आपण संविधानाची उद्देशिका वाचतो, परंतु संविधानामध्ये काय आहे हे या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना समजणार आहे. संविधानातील कलमे, हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना समजतील आणि अतिशय चांगले समजदार नागरिक या उपक्रमातून तयार होतील अशी अपेक्षा आहे. शाळेने जो उपक्रम राबवलेला आहे तो फक्त आपल्या जिल्ह्याला आणि राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशासाठी हा आदर्शवत आहे. देशामधील प्रत्येक शाळांमध्ये या प्रकारचा जर का उपक्रम राबविला गेला तर निश्चितच एक सुजाण नागरिक तयार होण्यासाठी मदत होईल. या गुरुकुलाचे प्रमुख डॉक्टर दत्तात्रय घुगरे सर, घुगरे मॅडम, शेटे सर, डॉक्टर मधुकर शेटे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे निश्चितच अभिनंदनीय आहे आणि या उपक्रमाचं सर्वत्र सार्वत्रिकरण होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये जशी संविधानाची पारायणं होतात तशी गावागावामध्ये देवळामध्ये धर्मग्रंथांची पारायणं होतात. तसंच देवळादेवळामध्ये संविधानाचं पारायण झालं तर संपूर्ण जनतेला, संपूर्ण नागरिकांना या संविधानाबद्दल माहिती होईल आणि नागरिक अधिक जागरूक होतील. आदर्श नागरिक बनण्यासाठी या उपक्रमाचा निश्चित परिणाम होईल. संपूर्ण आदर्श गुरुकुल विद्यालय परिवाराला मी हार्दिक शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवा पिढीला तुम्ही काय, महाराष्ट्रातील युवा पिढीला काय संदेश देऊ शकाल? युवा पिढीनं हे संविधान समजून घेणं आवश्यक आहे. फक्त उद्देशिका वाचून आपण कधी दिलं एवढंच हे संविधान अर्पण कधी केलं हे समजतं, परंतु खऱ्या अर्थानं संविधानाची जर का पारायणं झाली, सर्वांनी जर का हे काळजीपूर्वक वाचलं तर नागरिक किंवा विद्यार्थी नियम मोडणार नाहीत. नियमाप्रमाणे त्यांचं वर्तन होत राहील आणि आदर्श नागरिक काय असतो तर हे संविधान वाचल्यानंतर त्यातून आपल्याला समजू शकेल. सर, महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये संविधानाचा जागर पोहोचवण्यासाठी आदर्श गुरुकुल संकुलामध्ये संविधान पारायण 16 या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि ह्या ठिकाणी सर तुम्ही भेट दिलेली आहे. सर, आपल्याला काय वाटतं? चालू वर्ष हे देशाच्या दृष्टीनं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं या गुरुकुल, आदर्श गुरुकुल या शिक्षण संस्थेमध्ये हा जो काही संविधानाचा जागर घेतलेला आहे, घर घर संविधान, ही संकल्पना खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. ही जी संकल्पना आदरणीय घुगरे सरांना सुचली, या त्यांच्या कल्पकतेबद्दल माझ्याकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा. आणि ही संकल्पना रुजणं आज खरोखरच तरुणाईच्या दृष्टीनं गरजेचे असते. याचं बरोबर गम्य ओळखून सरांनी महाराष्ट्रामधल्या घर घर संविधान ही संकल्पना नुसती सुचवलेली नाही तर प्रत्यक्ष अंमलात आणलेली नाही तर त्याचं अतिशय काटेकोरपणे संयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी लावलेले फ्लॅक्स, त्या ठिकाणी असणारी बैठक व्यवस्था, त्या ठिकाणची माईक व्यवस्था, या ठिकाणचं वातावरण निर्माण होण्याकरता गणवेशामध्ये प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असणारा तिरंगाचा स्कार्फ,
प्रत्येकाच्या डोक्यावरती असणारी गांधी टोपीवरचा हर हर संविधान, ह्या खरोखर ज्या बारकाईच्या गोष्टी आहेत याचं खरोखर ह्या सर्व स्टाफचं आणि ह्या सर्व आदर्श गुरुकुल संकुलनाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आणि आजच्या तरुणाईमध्ये 75 वर्षानं का असेना संविधान काय असतं, देशाच्या लोकसभेच्या असणाऱ्या विधानसभेच्या विधान परिषदेमध्ये फार मोठा गोंधळ चालला आहे, संविधान. पण संविधान म्हणजे काय, ही नुसतीच एक भ्रामक कल्पना होती. ती भ्रामक कल्पना काढून ती वास्तवामध्ये आणण्याचं काम या गुरुकुल संकुलनामध्ये करत आहे. याबद्दल आमच्या ABP शिक्षण समूहाच्या वतीनं या सर्व गुरुकुल या परिसरामध्ये एक अत्यंत असं वातावरण निर्मिती झालेली आहे की जेणेकरून सर्व विद्यार्थी अगदी आनंदी आहेत आणि काहीतरी घेऊन जाण्याच्या उद्देशानं अगदी त्या आतुरतेनं या ठिकाणी काहीतरी त्या पुस्तकामध्ये चालण्याचा प्रयत्न करतायत, वाचन करतायत अगदी मनापासून. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जी वातावरण निर्मिती म्हणतो, कपडे, ड्रेस, त्यानंतर टोपी, ह्या सगळ्या आणि तिथला परिसर, यामुळे सगळे विद्यार्थी अगदी मनापासून या ठिकाणी वातावरण निर्मिती झाल्यामुळं अगदी मनापासून त्याचं वाचन करतायत आणि त्यामुळे एक असं संविधानमय वातावरण या ठिकाणी मला बघायला मिळालं. महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये हे संविधान पोचवायला पाहिजेत या अनुषंगाने आदर्श गुरुकुल संकुलनामध्ये हा उपक्रम सुरू केलेला आहे. सर, आपण या ठिकाणी आलात, हे तुम्ही सर्व अनुभवलेला आहात. आपण महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी काय कराल? या अशा पद्धतीनं या सर्व विद्यार्थ्यांचा उपयोग करून प्रत्येक विद्यार्थी हा एक प्रकारचा 1,111 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने भरपूर ज्ञान प्राप्त झाल्यामुळं हे जणू एक प्रकारचे गुरुकुलाचे वार्ताहर बनतील. आणि ह्या गुरुकुलानं जो राबवलेला उपक्रम आहे संविधानाचा, घर घर संविधान, त्या पद्धतीचा हा उपक्रम हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांचं हे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी हे भरपूर प्रमाणात 1,111 विद्यार्थी एक जणू ह्या गुरुकुलाचे वार्ताहर बनतील आणि संपूर्ण घराघरामध्ये निश्चितपणे हे संविधान पोहोचेल असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सबंध देशात ह्या ठिकाणी संविधानाची वाचनाची गरज आहे. आणि आज आदर्श गुरुकुल विद्यालय ह्याच्या माध्यमातून जो काय असणारा 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे राज्यात नव्हे तर देशात याचं कौतुक करावं तेवढं थोडं. समाजामध्ये अनेक घटकामध्ये काम करत असताना आपण बोलतो, ऐकतो, पाहतो, पण खऱ्या अर्थानं संविधानाचं वाचन हे आज रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आपल्या आदर्श विद्यालयामध्ये पाहायला मिळालं. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला लहानपणापासून शालेय शिक्षणामध्ये काम करत असताना, शिक्षण घेत असताना आजपर्यंतच्या माझ्या अनेक वर्षाच्या शालेय व्यवस्थापनामध्ये संविधान हा विषय कधी आला नाही. आणि ह्या आदर्श विद्यालयानं, गुरुकुल विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीचा सप्ताह आयोजित केला, हा सप्ताह पाहिला तर 7 दिवसामध्ये नव्हे तर येत्या भविष्यातल्या 70 दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राची व्याप्ती होईल. आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड तर त्यामध्ये त्याची नोंद होईल अशा पद्धतीची भूमिका मला आज मुख्याध्यापक सरांच्याकडनं ऐकायला आली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका आदर्श अशा विद्यालयामध्ये हे जो काही सप्ताह होतो ह्याचं ऐकून आणि पाहून प्रत्यक्षात आपलं मन भरून आलं. संविधानाचं पठण करणारे जे असणारे विद्यार्थी भविष्य काळामध्ये फार मोठी ह्याची व्याप्ती होईल आणि आपल्या आदर्श विद्यालयाचं नाव हे जगभरात होईल अशी अपेक्षा ह्या निमित्ताने मी व्यक्त करतो. समाजामध्ये अनेक उपक्रम होतात, पण हा जो उपक्रम आहे आणि संविधानाचं वाचन आहे, खरंच संविधान वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे आणि ते आपल्याकडून दुसऱ्याला त्याचं ज्ञान दिलं पाहिजे आणि भविष्यातली पिढी संविधानावर भविष्यात चालावी अशा पद्धतीची अपेक्षा मी ह्या निमित्ताने व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांना, सर्व शिक्षक, शिक्षिका, सर्व स्टाफ आणि ह्यामध्ये काम करणाऱ्या सर्व गुरुजनांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.